हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर चला, आज आपण पाहणार आहोत पालक पनीर ही रेसिपी. तर बघा, इथे 2 गड्डी असं पालक घेतलेला आहे. स्वच्छ असं वॉश केलेलं आहे पालकला. आणि बघा, आपल्याला पालक हा निवडते वेळेस कधी पण पातळ पाण्याचाच निवडायचा. त्या पातळ पाण्याच्या पालकला जरा छान अशी चव असते. म्हणून जाड पानाचा पण मिळतो, पण त्याला इतकी पाहिजे तशी चव नसते. तर बघा, इथे आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून उकळेपर्यंत वेट करायचं आहे. आणि उकळी आल्यानंतर पाण्याला आपल्याला त्यामध्ये पालक ॲड करायचं आहे. इथे पालकची क्वांटिटी थोडीशी जास्त असल्यामुळे थोडंसं पालक कट करून टाकावा लागला. तुम्ही नाही कट केला तरी चालणार आहे, काही हरकत नाही आहे. आणि आपल्याला पालक थोडंसं मऊ होईपर्यंत 1-2 मिनटासाठी असंच थोडंसं राहू द्यायचं आहे. छान असं मऊ झालं की मग आपल्याला बाहेर काढायचं आहे पालकला. हे पहा, तुम्ही पाहू शकताय किती छान असं स्टीम होत आहे. आणि कसं, पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडंसं पालेभाज्यांना जास्तच माती वगैरे असते, त्यामुळे छान असं आपल्याला खूप साऱ्या पाण्यामध्ये वॉश करून घ्यावं लागणार आहे, स्वच्छ असं. हे पाहू शकताय तुम्ही, आपलं पालक आता छान असं मऊ झालेलं आहे, शिजलेलं आहे. तर आपण त्याला एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि त्यावरनं थोडंसं थंड पाणी टाकायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपलं पालक काळं नाही पडणार आहे. तर हे बघा, आपल्याला त्या क्वांटिटीनुसार मसाले लागणार आहेत. कांदा, टोमॅटो, धने, जिरे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. तर तुम्ही पाहू शकताय, कोथिंबीर पण छान अशी आपण धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून छान असं कांदा परतून घ्यायचा आहे अगोदर. तुम्ही पाहू शकताय, आपल्या पालकच्या क्वांटिटीनुसार आपल्याला इथे साहित्य वापरायचे आहेत. पालक कमी असेल तर कमी घ्यायचे तुम्हाला. हे पहा, कांदा टाकल्यानंतर ना आपल्याला धने, जिरे, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला ॲड करायची आहे. आपण 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. आणि 2 चम्मच धने, 2 चम्मच जिरे आणि 5-6 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, असे साहित्य आपण इथे वापरलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय, छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचे. जर तुम्ही गावरान वापरणार असाल ना टोमॅटो, तर क्वांटिटी थोडीशी कमी वापरायची, कारण गावरान टोमॅटोला थोडंसं आंबटपणा जास्त असतो. आणि साधा असेल तर तुम्ही पालकच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता, छोटा मोठा. आणि इथे आपण 5-6 काजू टाकलेले आहेत. आणि काजू तुम्हाला आवर्जून टाकायचे आहेत. काजू ॲड केल्यामुळे पालक पनीरला एक वेगळीच चव ॲड होते. तर तुम्हाला नक्की काजू टाकायचे आहेत. खूप छान अशी ग्रेव्ही बनते. हे पहा, आपला मसाला आता रेडी होत आहे, तुम्ही पाहू शकते. आणि जर तुम्हाला मसाला लवकर रेडी पाहिजे असेल तर आपण वरून थोडंसं मीठ पण टाकलं ना, तरी मसाला लवकर शिजून येतो. आणि त्यानंतर ना थोडीशी कोथिंबीर आपल्याला यावर टाकायची. आणि हे सर्व साहित्य आपल्याला थंड होईपर्यंत वेट करायचं आहे. गरम गरम नाही वाटायचं आहे आपल्याला, थंड झाल्यानंतरच आपण हे वाटण पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरला. तर बघू शकताय तुम्ही, आपलं सर्व साहित्य पूर्ण आपलं थंड झालेलं आहे.
तर आपल्याला हे सर्व मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पालक पण आपला छान असा थंड झालेला आहे. हवं तर तुम्ही यामध्ये बर्फाचे क्यूब पण टाकले ना तरी चालेल, कारण आपली जे आपण पेस्ट बनवून घेणार आहोत ना ती काळी नाही पडणार, म्हणजेच आपलं पालक हे काळं नाही होणार आहे, ग्रीन असंच राहणार. हवं तर तुम्ही टाकू शकता. आणि तीच कढई यूज करत आहे इथे, ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजून घेतलेले आहेत ते. तर हे पहा, आपली पेस्ट किती छान अशी स्मूथ बनलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. छान अशी स्मूथ करून घ्यायची आहे आपल्याला. आणि हे बघा, इथे 250 ग्राम असं पनीर घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे काप करू शकता पनीरचे. पनीरची भाजी म्हणलं ना, एखादी चपाती एक्स्ट्राच खातो आपण, आणि सर्वांचीच अशी आवडती आहे. मला पण खूप आवडते, माझी पण खूप फेवरेट आहे. तर बघा, आपल्याला तेल गरम करून त्यामध्ये हळद, लाल तिखट, मसाला तिखट आणि हिंग ॲड करायचे. आणि पटकन आपल्याला ते जे आपण सारण बनवलेलं आहे ना, पेस्ट, पटकन आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून आपले मसाले जळून जाऊ नये. आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. पालक ग्रीन राहण्यासाठी बेस्ट टीप आहे, बर्फाचे क्यूब 2-3 तुम्हाला मिक्सर करते वेळेस टाकावे लागतील. आणि कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे आमच्या इकडे, आमच्या घरी थोडंसं कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच आवडत असते, म्हणून मी त्यानुसार बनवत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे. आणि आपल्याला चवीनुसार मीठ पण ॲड करायचे. पनीरला पण मीठ असतं, त्याप्रमाणे ते लक्षात घेऊन आपल्याला इथे मीठ ॲड करायचे. आणि ज्या जारमध्ये आपण हे सर्व मसाले वाटलेले आहेत ना, त्या जारमध्येच आपल्याला पाणी ॲड करून यामध्ये पाणी ॲड करायचे आपल्याला पनीरच्या ग्रेव्हीमध्ये. आणि छान असं आपलं शिजून आलं की थोडंफार आपल्याला नंतरनं लगेच पनीर ॲड करायचे. हे पहा, तुम्ही पाहू शकताय, थोडेसे आपल्या ग्रेव्हीला थोडंसं तेल सुटत आहे, मगच आपल्याला पनीर ॲड करायचे. आणि पनीर टाकून आपल्याला जास्त वेळ नाही शिजू द्यायचे. 10-15 मिनटासाठी आपल्याला फक्त ठेवायचं आहे गॅस ऑन. हे पहा, तुम्ही पाहू शकताय, छान असं आपली भाजी रेडी आहे. खूप टेस्टी बनते. अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडणार आहे. हे पहा, पाहू शकताय तुम्ही. खूप टेस्टी बनते आणि झणझणीत अशी बनलेली आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स करत जा, लाईक करा. भेटूया आपण पुढच्याच व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.